आता श्री साई सच्चरित अध्याय 22 ओवी 55. द्वारकामाई असता तारीती लांब बावा बावा काय मारिती तारित्या पुढे मारित्याची गती ती काय किती समजावी. या प्रसंगी हा खुलासा बाबांनी का करावा ऐसा मिरीकरांशी संबंध कैसा लागली जिज्ञासा सकळी काम बाबास पुसाया नाही धीर तैसेच चरणी ठेवून शिर चितळी सजावया झाला उशीर म्हणून मिरीकर उतरले होते माधवराव बरोबर दोघे जो पोचले मंडपद्वारी माधवरावास बाबा माघारी येई क्षण भरी म्हणाले बाबा म्हणती श्यामा तुही तयारी करी जाई त्याचे बरोबरी मारून ये चितळीची फेरी मौज भारी येईल. तत्काळ श्यामा खाली उतरला मिरीकरा सन्निध आला मने आपुले तांग्यात मजला येणे चिथळीला आहे की घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाना सत्वरी बाबा म्हणती तुम्हा बरोबरी चिथळीवरी बरी जावे म्या तयास वदती मिरीकर चिथळीपर्यंत इतके दूर तुम्ही येऊन काय करणार व्यर्थ हा जोजार तुम्हाला. माधवराव मागे परतले जे झाले ते बाबास कथिले बाबा म्हणते बरे झाले काय की हरवले आपुले मंत्र तीर्थ द्विज देव दैवज्ञ वैद्य की गुरुराव यांच्या ठाई जैसा भाव तैसाच उद्भव फलाचा. आपण चिंतावे नित्यहित उपदेशावा अर्थविहित असेल जैसे जयाचे कर्मात तैसेच निश्चित घडेल. इतक्यात मिरीकर शंकले पाहिजेत बाबांचे शब्द मानिले माधवरावास हळूच खुणाविले चला म्हणाले चिथळीला. मग ते म्हणती थांबा येतो पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो हो म्हणतात ते क्षणीच परतो आताच येतो माघारा. निघालो होतो तुम्ही परतविले बाबा म्हणाले बरे झाले काय आपुले त्यात हरवले स्वस्थ बसविले मज लागी. आता पुनश्च विचार घेतो हो म्हणताच सत्वर येतो म्हणतील जैसे तैसे करीतो दास मी तो आज्ञेचा. मग ते जाती बाबा प्रती म्हणती मिरीकर बोलाविती चितळी मजला सवेने ती आज्ञा मागती आपुली.
मग ते हसून म्हणती साई, बरे तो नेतो मग तू जाईत, नाव हिचे मस्जिद माई, ब्रिदास काही घालविल. आई ती आई बहुमायाळू, लेकरा लागी अति कनवाळू, परी लेकरीच निघताट वाळू, कैसा सांभाळू सांभाळू करीती. मग वंदोनी साई पाया, निघाले माधवराव जाया, मिरीकर होते जया ठाया, तांग्यात बैसाया पातले, उभय ताते चितळीस गेले, तपासांती हुजूर वाले, येणार परी नाही आले, मग ते बैसले निवांत. मारुतीचे देवालयी, उतरण्याची होती सोयी, उभयताही मग ते ठाई, प्रयाण लवलाही केले की. एक प्रहर झाला निशी, टाकूनी सतरंजी बिछाना उशी, बत्तीची उजेडा पाशी, वार्ता पुसित बैसले, वृत्तपत्र होते तेथ उघडूनी, मिरीकर वाचू लागत, नवल विशेषी लोधले चित्त, तो नवल विचित्र वर्तले. सर्प एक त्या काळ वेळे, कैसा कुठूनी आला न कळे, बैसला करुनी या वेटोळे, चुकूनी डोळे सकळांचे, मिरीकरांचे कमरेवर होता उपरण्याचा पदर, तया मृदुल आसनावर शांत निर्घोर बैसला, प्रवेश करिता ओजे सुरसूर कागद वाजे, परीन कोणान तया आवाजे, गेने साजे सर्प शंका, इतका भयंकर जरी प्रसंग, मिरीकर खबर पत्रात दंग, परी पट्टेवाल्याचे अंतरंग, कल्पना तरंगी वाहविले. येतो कुठूनी तो आवाज, असावा कशाचा काय काज, म्हणून उचलता बत्ती जूज, लंबू महाराज देखिले, देखताच तो घाबरला, सापरे साप हळूच ओरडला, मिरीकरांचा धीरची सुटला, कंप सुटला सकळ अंगा, शामराव ही चकित झाले, म्हणती बाबा हे काय केले, नसते विघ्न कोटोनी धाडिले, आता निरसले पाहिजे, मग पाहुनी ते अवस्था, जयाचे जे लागले हाता, ते घेऊनी धावले तत्वता, वाजून देता पदाते, तो सर्प कंबरे खालता, देखीला हळू सरकता, सर्प कैचा ती मूर्त अनर्था, उतरता हे वाटली, पाहता ते ग्रहण सुटले, बडगे आधीच होते उचलले, धडाधड ते सर्पावर पडले, जाहले तुकडे तयाचे, येणे परी अरिष्ट टळले,
पाहुनी मिरी कर अति गहिवरले, साई समर्थाची आवरले. प्रेम तरतरले अतितर, दुःखाचे शहारे मावळे. प्रेम डोळा वाहू लागले, केवढे अरिष्ट टळले. कैसे कळले बाबांना, कैसे गंडांतर चुकले. बाबांनी वेळी कैसे सुचविले, नको म्हणता टांग्यात बैसविले. श्यामास दिधले सायार्थ, कितीतरी दया पोटी. काय ती त्यांची अंतरदृष्टी, जाणूनी पुढील वेळ ओखटी. वार्ता गोमटी कथियेली, दर्शनाचे महात्म्य दाविले. मशिदीचे महत्व ठसविले. निज प्रेम निदर्शना आणिले, सहज लिहिले करून. एकदा एक मोठे ज्योतिषी, नाना डेंगळे नाम जयाशी. होते श्रीमंत बुट्टीपासी, म्हणाले तयासी ते परिसा. आजचा दिवस अशुभ फार, आहे आपणा गंडांतर. अंतरी असो द्यावा धीर, असावे फार सावध. डेंगळ्यानी ऐसे कथिता, बापू साहेब अस्वस्थ चित्ता. राहून करीती चिंता, दिवस जाता जाईना. पुढे मग नित्याचे वेळी, मशिदीस निघाली मंडळी. बापूसाहेब नानादी सकळी, जाऊनी बैसली बाबांकडे. तात्काळ बाबा बुट्टीस पुसती, काय हे नाना काय वदती. हे ते काय तुझ माराया बघती. न लगे ती भीती आपण, कैसा मारतोस पाहू मार. खुशाल त्यांना देई उत्तर, असो ऐसे झाली या नंतर. पहा चमत्कार पुढील. सायंकाळी बहिर दिशेस, बापूसाहेब शौच विधीस गेले. असता शौच कुपास, आला ते समयास सर्प एक. पाहुनिया ते विघ्न भयंकर. बापूसाहेब आले बाहेर, लहानू तयांचा करी जो विचार. दगडाने ठार करूया, लहानू दगड उचलू जाई. बापूसाहेब करीती मनाई, म्हणती जा काठी घेऊन येई. बरीन घाई कामी, गडी तो गेला काठी करिता. सर्प भिंतीवर चढू लागता, जोक जाऊने पडला अवचिता. गेला सरपटा भोकातूनी, तेथून मग तो गेला पळून. उरले न मारावयाचे कारण, झाले बाबांच्या शब्दांचे स्मरण. संकट निवारण उभयत्र, असो हा साई समागम सोहळा. भाग्य पाहिला जयाने डोळा, तयासी तो स्मरणा वेगळा. कदा काळा करवेना, ऐशी प्रत्यंतरे. दाऊनी आकर्षिली भक्तांतरे, वर्णू जाता कागदन पुरे. वर्णन सरे कदापि, ऐसेच एक कथांतर. रात्र पडता 2 प्रहर,
प्रत्यक्ष घडले चावडीवर बाबांचे समोर समोर ते परिसा. कोराळे तालुका कोपरगाव कोराळे तालुका कोपरगाव वतनवाडीचा मूळ गाव. आमिर शक्कर जया नाव जयाचा भाव साईपदी. जात खाटीक धंदा दलाल वांदऱ्यास जयाचा बोलबाल. दुखण्याने गांजला प्रबळ आती विकळ झाला. जात खाटीक धंदा दलाल वांदऱ्यात जयाचा बोलबाल. दुखण्याने गांजला प्रबळ अति विकळ झाला. हरिओम.